नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसन नारळाचे मोदक। थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत मोदक। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे। तर हे मी घरचेच बेसन घेतले आहे। तर एका बाउलमध्ये हे बेसन काढून घेते। आता लगेचच आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि पाव वाटी तूप घेतले आहे। तर पाव वाटी तुपामधले अर्धे तूप घालून घ्यायचे आणि तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचे आहे। तर गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती बेसन व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे। तर हे बेसन भाजण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो आणि आपले हे बेसन इथे मी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असे हे भाजून घेणार आहे। जे राहिलेले तूप होते ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे। जेवढे बेसन भाजून घेऊ, परतून घेऊ तेवढा मोदक आपला चवीला खूप मस्त लागतो। तर इथे पाहताय तुम्ही बेसनमधून तूप थोडे थोडे बाहेर सुटायला सुरुवात झालेली आहे। तर आता या स्टेजला आपल्याला घालायचे आहे पाव वाटी ओले खोबरे। तर हे व्यवस्थित बेसन आणि खोबरे परतून घ्यायचे आहे। तर हे मोदक चवीला खूप मस्त लागतात। तर व्यवस्थित हे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 वाटी दूध घातले आहे। तर दूध पहिले मी गरम करून घेतले आणि मग थंड केल्यानंतर हे दूध 1 वाटी घालून घेतले आहे। तर व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे। आत्ता जरी हे मिश्रण सैलसर वाटत असेल तरी सुद्धा हे जसजसे आपण शिजवून घेऊ तसतसे ते घट्ट होते आणि कढईपासून वेगळे होते। तर इथे पाहताय तुम्ही थोडे थोडे हे घट्ट होत आहे आणि कढईपासून सुद्धा वेगळे होत आहे। तर चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्यातल्या ज्या गुठल्या आहेत त्या पूर्णपणे चम्मचने मॅश करून घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये अजिबात बेसनची गुठली राहिली नाही पाहिजे। आता त्यानंतर 2 चम्मचभर इथे मी दुधावरची साय घालून घेते। तुमच्याकडे दुधावरची साय नसेल किंवा तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही मिल्क पावडर 2 चम्मच घातलात तरी सुद्धा चालेल आणि हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे। एकजीव करून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही कढईपासून हे वेगळे होत आहे आणि घट्ट सुद्धा मिश्रण आपले झालेले आहे। आता अगदी शेवटी आपल्याला यामध्ये 1 मोठा चम्मचभर वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित परतला हे एकजीव करून घ्यायचे आणि इथे मी गॅसचा फ्लेम बंद करून घेत आहे। तर हे मिश्रण आता पूर्णपणे तयार झालेले आहे। आता तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण सर्व काढून घेतले आहे आणि हे थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे परतला एकजीव करून घ्यायचे आहे हाताने। तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असे मी एकजीव करून घेते। खरंच हे मोदक खूप मस्त लागतात। तर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घेते, बेसन आणि पिठी साखर। तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे लगेचच मोदक तयार करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी एका वाटीमध्ये थोडेसे तूप घ्यायचे किंवा तेल घेतलात तरी सुद्धा चालेल आणि मोदकचा इथे मी साचा 1 घेतला आहे आणि साच्याला तेल लावून घ्यायचे किंवा तूप लावून घ्यायचे आणि
इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, पिस्ता घेतले आहेत, त्याने आपले मोदक दिसायला सुंदर दिसतात. आता मिश्रणाचा एक गोळा घेतला आहे आणि हा गोळा आहे तो मधल्या भागामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि बाजूचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा घट्टपणे दाबून घ्यायचा आहे. जेवढे मिश्रण राहील साच्यामध्ये तेवढे भरून घ्यायचे आणि एकदम घट्ट भरून घ्यायचे, तरच आपले मोदक दिसायला सुंदर आणि रेखीव दिसतात. तर बाजूचा जो भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचे बाहेरून आणि इथे आपला एक मोदक तयार झालेला आहे. खरंच खूप सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे. दिसायला सुद्धा सुंदर आणि चवीला सुद्धा मस्त लागतो. तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरे मोदकसुद्धा बनवून घेणार आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर इथे पाहताय तुम्ही मोदकमध्ये मी सारण भरून घेते, म्हणजे मिश्रण भरून घेते आणि पूर्णपणे मिश्रण भरून घेतल्यानंतर बाहेरच्या बाजूने मिश्रण आलेले आहे ते काढून घ्यायचे आणि आपला साचा खोलून घ्यायचा. तर इथे दुसरा मोदकसुद्धा आपला तयार झालेला आहे. खूप मस्त हे मोदक होतात. येत्या गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून पहा. आपल्याकडे 5 दिवस गणपती बाप्पा असतात, तर 5 दिवसांमध्ये एकदा तरी हे मोदक बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.